सार्थक ज्ञानेश्वरी अध्याय 8 ओवी क्रमांक 131 पासून आता सुरुवात करूयात. ते ऋण वैपण देखोनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्तांची या तनुत्यागी परिचर्या करी. अशा प्रकारे आपण ऋणी झालो आहो हे पाहून त्यातून उतराई होण्याकरिता मी आपल्या भक्तांच्या अंतकाली त्याची सेवा करीतो. देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेतया ते. देहाच्या ग्लानीचा संबंध माझ्या त्या सुकुमार भक्ताला लागू नये म्हणून मी त्याला आत्मबोधरूपी पिंजऱ्यात ठेवतो. वरी आपुलिया स्मरणाची उआईली ही व ऐसी करी सावली ऐसे नित्य बुद्धी संचली मी आणि तया ते. त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची आल्हाददायक व थंडगार अशी सावली करीतो आणि अशा प्रकारे ज्यांची बुद्धी नित्य मजकडे स्थिर असते त्यांना मी आपल्या स्वरूपी आणतो. म्हणून देहांतीचे सांकडे माझी या कहीची न पडे मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि. म्हणून देहाच्या अंतकालचे दुःख माझ्या भक्तास कधीही होत नाही व माझा जो भक्त आहे त्याला मी सुखाने आपल्याकडे आणतो. वरचील देहाची गवसणी फेडुनी आहाच अहंकाराचे रज झाडुनी शुद्ध वासना निवडुनी आपण पा मेळवी. आत्म्यावरील देहरूप गवसणे काढून व मिथ्या खोटा अहंकाराचा धुराळा झाडून केवळ भगवत प्राप्तीच्या वासनेने त्याला मद्रूप करीतो. आणि भक्ता तरी देही विशेष एक बंकीचा ठाव नाही म्हणून अभेरू करिता काही वियोगो ऐसा न वाटे. आणि भक्तालाही देहाचे ठिकाणी ऐक्य वाटत नसल्यामुळे प्रेम नसल्यामुळे त्याचा त्याग करताना त्याची व आपली ताटातूट होते असे वाटत नाही. ना तरी देहांतीची मी यावे मग आपण पे याते न्यावे हेही नाही स्वभावे जे आधीचे मज मिनले. कारण देहाच्या अंतकाली भगवंतांनी पावावे आणि आपले जवळ न्यावे असेही त्याच्या मनात येत नाही का की ते पूर्वीच मद्रूप झालेले असतात. येरी शरीराची असलेली असते पण हे सावली वाचुनी चंद्रिका ते ठेली चंद्रीच आहे. याशिवाय त्यांच्या त्या शरीररूप पाण्यात आत्मा आहे असे दिसते खरे परंतु तो प्रतिबिंबाप्रमाणे मिथ्या आहे. ज्याप्रमाणे चांदणे जरी बाहेर पसरलेले दिसते तरी ते खरोखर पाहू गेले असता चंद्राचेच ठिकाणी ते असते. ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत म्हणून देहांती निश्चित मीची होती. अशा बोधाने माझ्याशी जे युक्त झालेले आहेत त्यांना मी नेहमी जवळच आहे म्हणून ते मरणानंतर निश्चयाने मद्रूप होतात. मग क्लेश तरुची वाडी जे तापत्रया अग्नीची सगडी जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे. मग जे शरीर क्लेशरूप झाडांचे बन जे तापत्रयरूप अग्नीची शेगडी जे मृत्यूरूप कावळ्यास बळी दिले आहे. जे दैन्याचे दुभते जे महाभयाते वाढविते जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल जे दारिद्र्य वाढविणारे जे मृत्यूचे भय वाढविणारे जे सर्व दुःखांचे पूर्ण भांडवल जे दुर्मतीचे मूळ जे कुकर्माचे फळ जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची जे वाईट बुद्धीचे मूळ जे पूर्वजन्मीच्या वाईट कर्माचे फळ जे भ्रांतीचे केवळ स्वरूपच जे संसाराचे बैसणे जे विकाराचे उद्याने जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे. जे संसाराची बसण्याची जागा जे अहंकारादी विकारांची बाग जे सर्व व्याधींचे वाढलेले ताटच जे काळाचा खिचू उशिटा जे आशेचा अंगवठा जन्ममरणाचा ओलीवंटा स्वभावे जे होय जे काळाने चघळून टाकलेला उष्टा खिचडा जे आशेचे अंगबळ जे स्वभावतः जन्ममरणाला ओल देणारे जे भुलीचे भरीव जे विकल्पाचे ओतीव किंबहुना पेव विंचुवांचे जे भ्रमाने भरलेले जे वाईट कल्पनांचे ओतलेले किंबहुना विंचवांचे पेवच होय. जे व्याघ्रांचे क्षेत्र जे मण्यांगनाचे मित्र जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित जे वाघाची जाळी जे वेशांचे मित्र म्हणजे मनाला वेशांप्रमाणे मोह घालणारे जे विषय जाणण्याचे उत्तम यंत्रच होय. जे लावेचा कळवळा निवालिया विशोधकाचा गळाळा जे विश्वासू अंगवळा संवचोराचा
जे जखिणीच्या दयेचे ठिकाण व विषयरूप थंड पाण्याचा घोट, जे स्नेहभावाने वागणाऱ्या चोराच्या बळकट विश्वासाप्रमाणे होय, जे कोढियाचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, गोरियेचे स्वभाव गायन, जे कोडाने ग्रस्त झालेल्या मनुष्याचे आलिंगन, जे महाविषारी सापाच्या अंगाप्रमाणेच मऊ, पण जे पारध्याच्या साहजिक गायनाप्रमाणेच मधुर, जे वैरियाचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थांचा, जे वैर्याच्या पाहुणचाराची मेजवानी, जे दुर्जनांनी केलेले आगत स्वागत, फार काय सांगावे, जे अनर्थांचा समुद्रच होय, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्ररजांचे गगन ओतले आहे, जे स्वप्नात पडलेले स्वप्न, जे मृगजळाचे तयार झालेले वन व जे धुराच्या रजांनी भरलेले आकाश, ऐसे जे हे शरीर, ते न पवतीची पुढती नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे, ते हे शरीर मद्रूप होऊन राहिलेल्या पुरुषांना पुन्हा प्राप्त होत नाहीत. श्लोक 16. आ ब्रह्मभुवना लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. अर्थात, हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत ब्रह्मलोकासह सर्व लोक पुन्हा आवर्तन पावणारे, पुनरावृत्ती पुनर्जन्म घेणारे, पुन्हा उत्पन्न होणारे आहोत. परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त होऊन पुन्हा जन्म नाही. एरवी ब्रह्मपणाची ये भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे. एरवी ब्रह्मपणाची घमेंड असणाऱ्या सुद्धा ब्रह्मदेवाला सुद्धा पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत, परंतु मेलेल्या मनुष्याचे जसे पोट दुखत नाही. ना तरी चेईलियानंतरे, न बुडीजे स्वप्नीचे नि महापुरे, तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. किंवा जागृत झाल्यावर जसे स्वप्नातल्या महापुरात कोणी बुडत नाही, त्याप्रमाणे ते माझ्याप्रत पावले, ते संसाराने लिप्त होत नाहीत. एरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवन गाचवरे लोकाचळाचे. एरवी 14 भुवनांचे जे शिखर, जे सप्त चिरंजीवांमध्ये अग्रभागी असणारे व त्रैलोक्यरूप पर्वताचे शिर, जे ब्रह्मभुवन, जे गावींचा पहारू दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळवणी पांती उठी एकसरी 14 जणांची. ज्या ब्रह्मलोकाच्या एक प्रहर दिवसापर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही व एका दिवसात एकदम 14 इंद्राचा निकाल लागतो. श्लोक 17. सहस्त्रयुगपर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः रात्रिं युग सहस्रांतां ते होरात्रविदो जनाः. अर्थात, दिवस व रात्र यांना जाणणारे ते प्रसिद्ध जन, जो ब्रह्मदेवाचा दिवस तो 1 सहस्त्रयुगांनी संपणारा व रात्र सहस्त्रयुगांनी संपणारी आहे असे जाणतात. जे चौकडिया सहस्त्र जाये, तै ठाये ठाओ विळूची होय, आणि तैसेची सहस्त्रवरिये पाहे रात्री जेथ. 4 युगे सहस्त्र वेळा जातील, तेव्हा ब्रह्मदेवाचा खरोखर पुरा 1 दिवस होतो, आणि तशीच 1000 चौकड्यांची जेथे रात्र आहे. एवढे अहोरात्र जेथींचे, तेणे न लोटती जे भाग्याचे, देखती ते स्वर्गींचे चिरंजीव. एवढा दिवस व रात्र जेथे आहे, तेथे जे भाग्यवान पुरुष आहेत ते मरत नाहीत व त्या दिवसरात्री पाहतात, ते स्वर्गलोकचे चिरंजीव होत. एरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी एथ काही, मुद्दल इंद्रांची दशा पाही, जे दिहाचे 14. एरवी जेथे मूळ इंद्राचीच दशा अशी आहे की एका दिवसात 14 इंद्र होतात, तेथे देवगणांची काय प्रतिष्ठा वर्णन करावी. परी ब्रह्मयाची आही 8 पहारांते, आपुलिया डोळा देखते, जे आहाती गातयाते अहोरात्रविद म्हणिपे. परंतु ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहराला जे आपल्या डोळ्यांनी पाहतात, त्यांना ब्रह्मदेवाचे दिवस व रात्र जाणणारे असे म्हणतात.
श्लोक 18 आणि 19. अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यः रागमे. अर्थात ब्रह्मदेवाचा दिवस उगवला असता ब्रह्मदेवाच्या स्वापावस्थेपासून स्थावर जंगमरूप सर्व प्रजा अभिव्यक्त होतात. ब्रह्मदेवाची रात्र झाली असता त्याच अव्यक्त नावाच्या रवापावस्थेत प्रलीन होतात. हे अर्जुना, तोच हा भूतसमुदाय प्राण्यांचा समूह पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन ब्रह्मदेवाची रात्र झाली असता परतंत्र होऊन कर्माधीन होऊन प्रलीन होतो व ब्रह्मदेवाचा दिवस उगवला असता प्रजापती जागा झाला असता कर्माधीन होऊनच तो प्राणीसमूह उत्पन्न होतो. तये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे ते वेळी गणना केही न समाये ऐसे अव्यक्ताचे होयस व्यक्त विश्व. ज्यावेळेस त्या ब्रह्मलोकी दिवस उगवतो त्यावेळेस निराकाराचे साकार विश्व अशा रीतीने निर्माण होते की त्याची मोजदाद करवत नाही. पुढती दिहाची चौपाहारी फिटे आणि हा आकार समुद्र आटे पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. पुढे त्या दिवसाचे 4000 प्रहर संपल्यावर हे विश्व नाहीसे होते आणि पुन्हा पहाट झाली म्हणजे पहिल्याप्रमाणे भरू लागते. शारदीयेची ये प्रवेशी अभ्रे जिरती आकाशी मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढती. शरदकालाच्या आरंभी अभ्रे आकाशात नाही तशी होतात आणि तीच ग्रीष्म ऋतूचे अखेरी पुन्हा उत्पन्न होतात. तैशी ब्रह्मदिनाची यादी हे भूतसृष्टीचे मादी मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाचे आरंभी ह्या भूतसृष्टीचा समुदाय एकत्र होतो व तो 4 युगे 1000 वेळ जात तोपर्यंत असतो. पाठी रात्रींचा अवसरू होय आणि विश्व अव्यक्ती लया जाये तोही युग सहस्त्र मोटका पाहे आणि तैसे चिरचे. मागाहून ब्रह्मदेवाचे रात्रीचा समय आला असता हे विश्व निराकारात लय पावते. तेही पूर्वोक्त काल गेल्यावर उदयकाली पूर्ववत होते. हे सांगावया काय उपपत्ती जे जगाची प्रळयो आणि संभूती ये ब्रह्मभुवनींच्या होती अहोरात्रा माझी. अशा रीतीने विश्वाची रचना होते. हे सांगण्याचा कोणता उद्देश म्हणशील तर या ब्रह्मदेवाच्या दिवसात आणि रात्रीत जगाची उत्पत्ती आणि लय होतो.